हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. सूर्या माझ्या आयुष्यात होता, पण तो एक नंबरचा फसवणूक करणारा निघाला. त्याचं कधीच माझ्यावर खरं प्रेम नव्हतं. फक्त मुलींमध्ये राहणं, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट, अफेअर करणं हेच त्याचं आयुष्य होतं. मी त्याच्याबद्दल घरी काही सांगणारच होते, पण त्याआधीच सगळं उघड झालं तरी कोणी काही बोललं नाही. नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की तो किती खोटा आहे, तेव्हा मी खोटं सांगितलं की मम्माने त्याला रिजेक्ट केले. पण खरा मुद्दा असा की तो फक्त लग्नाच्या नावाने खेळत होता. मग मी माझ्या ग्रुपमध्ये सांगितलं आणि त्याच्या अफेअर्सची माहिती काढायला सांगितली. सगळ्यांनी मिळून फेक अकाउंट्स बनवले आणि बोलणं सुरू केलं. तेव्हा खरी ओळख पटली त्याची. नंतर तो मला त्रास द्यायला लागला. खरं तर मी त्याच्यावर प्रेम करत होते, पण तो त्याच्याच लायकीचा नव्हता. मग मी मन मारून माझ्या माणसांमार्फत त्याला शिक्षा दिली. हो, माझ्या आयुष्यातला तो पहिला मर्डर ठरला. मी चांगली मुलगी होते, पण माझं मन नकळत मानवकडे वळलं. आणि जेव्हा तू त्याला प्रपोज केलं प्रिशा, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाने मला कळून चुकलं की त्याचं प्रेम खरं आहे. मला दुसरं प्रेम गमवायचं नव्हतं, कारण मानव खूप चांगला आहे. मला माहिती आहे तुझं त्याच्यावर खरं प्रेम आहे, आणि प्रेम म्हणजे काय आहे हे मला कुणापेक्षा जास्त समजतं. मला वाईट वाटलं की माझ्यामुळे तुझं मन तुटलं, पण माझे इगो, माझं प्रेम मला मागे हटू देत नव्हतं. मी तुला मानवपासून दूर ठेवायचं ठरवलं, कारण तो माझा आहे. ओके, म्हणूनच सॉरी प्रिशा, पण मी तुला जगू देऊ शकत नाही. कारण मानव तुझ्यावर आजही प्रेम करतो, पण तो माझा आहे. बाय बाय प्रिशा. त्यानंतर ते गाणं ऐकून तो गालातच हसत होता आणि तिला मात्र गाणं का बदललं म्हणून स्वतःवरच चीड येऊ लागली. शेवटी तिने नजर वळवली आणि डोळे बंद करून शांत पडली. त्याच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. दिशा आणि मितेशही शांत होते, पण मितेश मात्र एका विचारात हरवला होता आणि तो विचार त्याला शांत बसू देत नव्हता. अरे आले वाटतं, असं म्हणत मीनाक्षीने गाडीचा आवाज ऐकून लगेच रूममधून बाहेर धाव घेतली. खिडकीतून तिने पाहिलं तर विहान खुश दिसत होता आणि मितेशही. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ती थोडी समाधानी झाली. ते चौघही आत आले. तसं मीनाक्षीने त्यांना पाणी दिलं, पण विहान मात्र काही न बोलता थेट वरच्या रूममध्ये गेला. सडका कुठला. आठवड्यानंतर घरी आल्यावर कोणाशी ढंगानं बोलला पण नाही. लगेच रूममध्ये पळाला, जसं काय रूम कोणी चोरून घेऊन जाणार आहे. प्रिशाने नाक मुरडत मीनाक्षीकडे पाहिलं. कसा झाला बेटा प्रवास, आणि बंगलोर कसं वाटलं? मीनाक्षीने विचारलं. आंटी, मीटिंग्स खूप छान झाल्या. त्यानंतर मिस्टर रॉय यांच्या मुलाचं लग्न होतं. देवेन आणि देविका तिथे गेलो होतो आणि आम्ही फिरायलाही गेलो, असं सांगत प्रिशा सगळा अनुभव शेअर करत होती. तेवढ्यात मितेश तिच्याकडे एकटक बघत होता. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता. हे बरोबर काय चाललंय? आतापर्यंत कधीच मुलींना भाव न देणारा ब्रो आता चक्क प्रिशा दीदीसोबत फिरायला गेला आणि शॉपिंगलाही. बापरे, काहीतरी शिस्त आहे. दाल में कुछ काला है. त्याचवेळी दिशा मात्र वेगळाच विचार करत होती. प्रिशा दीदी इतकी खुश दिसत होती, तिच्या चेहऱ्यावर चमक होती, जसं बऱ्याच काळानंतर कुणीतरी तिच्या मनाचा ठाव घेतला होता. पण या सर्वातून तिला समाधान वाटलं. प्रिशा दीदी आनंदी होती आणि ते तर मला पाहायचं होतं. तिच्या चेहऱ्यावर नकळत गोड हसू उमटलं. तिने त्याला आवाज दिला. आय विल नॉट ईट यू, तो त्याच्या हळुवार आवाजात म्हणाला. तसा तिचा रोम शहारला. गाल झरझर गुलाबी झाले. त्या हलकेच तिच्या
मानेवर नाक घासत तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. दोघांची नजरानजर झाली, पण तिने लगेच नजर खाली केली. तो हलकेच गालात हसला आणि तिचे केस कानामागे सारले. प्रिशा, त्याने तिला तसंच जवळ घेत आवाज दिला. तशी तिने त्याच्याकडे पाहिलं आणि नजरेनेच काय असं विचारलं. मी तुला प्रपोज केलं त्या दिवशी, पण तू मला उत्तर दिलं नाही. तुझ्या वागण्यातून मला तुझं प्रेम दिसतंय, पण तुझ्या या सुंदर गुलाबी ओठांनी एकदा तरी बोल ना. विहान, आय लव्ह यू, तो म्हणत होता आणि ती ऐकत होती. तुला मी विचारलं होतं की माझ्याशी लग्न करशील का? आजही पुन्हा विचारतो. विल यू मॅरी मी? यू विल मॅरी मी. तुला मिसेस विहान दीक्षित व्हायला आवडेल का? तो मिसेस विहान दीक्षित शब्दावर जोर देत म्हणाला. आता मात्र तिने वर पाहिलं. सर, तुम्हाला माझ्याशी खरंच लग्न करायचं आहे? मी मान्य करते, पण तुम्ही इतके हँडसम दिसता की तुमच्या मागे कितीतरी मुली असतील. त्या कियारा मॅम, त्या तुमच्यावर प्रेम करतात. त्या किती सुंदर दिसतात, अगदी तुम्हाला अनुरूप आहेत. आणि तुम्ही इतके शिकलेले, हुशार, श्रीमंत. आणि मी मान्य करते, मी जाड आहे, रंग सावळा आहे, ग्रॅज्युएशन झाले आणि पेमेंटही चांगलं आहे, पण श्रीमंत नाही. आणि माझा भूतकाळ, मी तो पूर्ण विसरली आहे, पण त्या जखमा अजून भरल्या नाहीत. मग मी कसं काय तुमच्याशी लग्न करू? तुमच्या कुटुंबाला मी त्यांची सून म्हणून आवडेल का? हाही एक मोठा प्रश्न आहे. ती बोलत होती आणि विहान ऐकत होता. झालं तुझं बोलून? त्यांनी स्पष्ट केलं. सर, मी मस्करी करत नाही, जे खरं आहे ते बोलते. प्रिशा, मी कधीही तुझ्याबद्दल, तुझ्या शरीराबद्दल, तुझ्या रंगाबद्दल प्रेम नाही केलं. ते मनापासून झालं. जेव्हा पहिल्यांदा तू माझ्यासमोर आलीस, तेव्हाच मला तुझ्यातील वेगळेपण जाणवलं. नंतर तुला अधिक ओळखायला लागलो आणि जाणवलं की तू फक्त एक सुंदर व्यक्ती नाहीस, तर खूप मजबूत आहेस. आणि त्याच दरम्यान तुझा अपघात झाला. मी जो आयुष्यात कधीच कुणाच्याही गोष्टीला घाबरलो नाही, तिथे पहिल्यांदाच तुझं गमावण्याच्या भीतीने घाबरलो. तुझा संपूर्ण भूतकाळ जाणून घेतलाय, तेव्हा समजलं की तू खूप दुःख सहन केले, तरीही राग मनात ठेवून तू तुझं कर्तव्य निभावत होतीस. मग जेव्हा समजलं की तुझ्या जीवाला धोका आहे, मी प्रयत्न केला त्या व्यक्तीला शोधायचा, पण ती सतत नंबर, फोन बदलत होती. मग मी ठरवलं, तुला घरी जायचंच आहे, तर मी तुझी सिक्युरिटी वाढवतो. आणि जेव्हा बेंगलोरला गेलो, तेव्हाच मी प्रेमात पडलो होतो तुझ्या. आणि त्या रात्री मी माझ्या भावना व्यक्त केल्या. तू श्रीमंत असो वा गरीब, मला फरक नाही पडत, कारण तूच माझं जग आहेस. आता माझं प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय अपूर्ण वाटतो. मला तुझ्याशी लग्न करायचंय, तुझ्याशी आयुष्यभराचा प्रत्येक आनंद शेअर करायचा आहे. आणि हो, कियारा ही फक्त माझी बिझनेस फ्रेंड आहे. तिच्याविषयी मला काहीच भावना नाहीत. आणि घरच्यांचा प्रश्न, तू फक्त हो म्हण, बाकी मी पाहतो, तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. आणि त्यानंतर इतकं सगळं ऐकून प्रिशा इमोशनल झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे, व्हॉट हॅपन? वाय आर यू क्राईंग? प्लीज डोंट. मी काही चुकीचं बोललो का? तो तिचे अश्रू पुसत म्हणाला. आणि त्यानंतर, नाही, तुम्ही काहीही चुकीचं बोलला नाहीत. सर, आतापर्यंत मी माझा भूतकाळ आठवून रडायचे, पण आता नाही. मला माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं आहे. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. प्रिशा त्याच्या दोन्ही गालांवर हात ठेवून कपाळावर टेकवत म्हणाली. आणि त्यानंतर, व्हॉट? सिरियसली? तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? विहान आनंदात म्हणाला. आणि त्यानंतर आता इथे तिने मान हलवली आणि खुदकन हसली. त्याने तिला पटकन मिठीत घेतलं.
तिनेही त्याच्या पाठीवर हात ठेवले. आय लव्ह यू, तो म्हणाला. आय लव्ह यू टू, प्रिशा म्हणाली. त्याने तिला मिठीतून थोडं दूर केलं, अलगद उचललं आणि दरवाजा पायाने ढकलून बंद केला. तिला टेबलावर बसवलं आणि तिच्यासमोर उभा राहिला. तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि ती त्याच्या दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. त्याने तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढलं. तिचे हात त्याच्या छातीवर होते. त्याने एका हाताने केस कानामागे सारले. हळूच तिच्या चेहऱ्यावर येऊ लागला. तिचे डोळे आपोआप मिटले. तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तोच तिने मान फिरवली. तसं विहानने पुन्हा तिच्या मानेला पकडून चेहरा स्वतःकडे वळवला आणि हळूच तिच्या खालच्या ओठाला ओठात घेतलं. आणि त्यानंतर मात्र तो स्पर्श प्रिशाला पूर्ण वेडं करून गेला. अंगावर रोमांच उभे राहिले. हृदयाचे ठोके जोरात वाजू लागले. ती घाबरली, भांबावली, पण विहान थांबला नाही. तिने त्याच्या छातीवर हाताने जोर दिला, पण तो हलला नाही. उलट त्याने तिच्या कमरेतून हात घालून तिला अधिकच जवळ ओढलं. दोघात काही अंतरच उरलं नाही. तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तिने छातीवर धडाधड हात मारायला सुरुवात केली. त्याने हलकं तिच्या ओठाला चावलं. आऊच! तिच्या तोंडून आवाज आला. तो बाजूला झाला. प्रिशा श्वास घ्यायला लागली आणि लटक्या रागाने त्याच्याकडे पाहू लागली. विहान अजूनच जवळ आला आणि तिच्या मानेवर ओठ फिरवू लागला. ती घाबरली, त्याला धक्का दिला आणि एकदम उडी मारून पळून गेली. ती दरवाजापर्यंत पोहोचली. दरवाजा उघडणारच होती इतक्यात त्याने तिथे हात ठेवून तिला जोरात ओढलं. तिची ओढणी काढून तिच्या मानेवर, गालावर, खांद्यावर किस करत सुटला. विहान, प्लीज लीव, ती म्हणाली. पण विहान कुठे ऐकतोय. त्याने तिला बेडवर झोपवलं. स्वतः तिच्यावरती झोपला आणि किसांचा वर्षाव सुरू केला. तिच्या टॉपचा खांद्यावरचा भाग हलकेच बाजूला करून हळूच आपल्या प्रेमाची खून उमटवून तो बाजूला झाला. तिने जोरात धक्का दिला. तिथला ट्रे घेतला, ओढणी घेतली आणि पळाली. तो मात्र बेडवर पडून हसत राहिला आणि केसांतून हात फिरवत राहिला. तर मितेश, मला जे वाटतंय तेच तुला वाटतंय का? दिशा आणि मितेश कारमध्ये बसले होते, बाहेर जात होते आणि ते मला कसं कळणार? तू काय विचार करतेस ते? मितेश म्हणाला. अरे, मला वाटतंय विहान सर दीदीला लाईक करतायत आणि दीदीही, दिशा म्हणाली. आणि त्यानंतर आता इथे डाऊट तर मलाही आहे, पण आपण यात पडू नये. त्यांचा पर्सनल विषय आहे. काही असेल तर घरी सांगतीलच, मितेश म्हणाला. सांगतील, पण मला ना काय आहे ते समजत नाहीये, दिशा विचार करत म्हणाली. आणि त्यानंतर मात्र, अगं तू काय एवढा विचार करते? रिलेशनमध्ये आले तर चांगलंच आहे की, मितेश म्हणाला. आणि त्यानंतर इथे गोष्ट तर चांगलीच आहे, दिशा म्हणाली. त्यानंतर आता फक्त त्यांच्याबद्दल बोलायचं आहे का, की आपल्याबद्दलही काही? तो कार थांबवून म्हणाला. ती हलकसं हसली आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर मात्र आता इथे सकाळी प्रिशा ऑफिसला आली. तिचं सगळं आवरून फाईल्स चेक करत होती. विहान तिला म्हणत होता, एकत्र जाऊया, पण कामाच्या बाबतीत तिला हे आवडत नसे. त्यानंतर म्हणून ती रोजच्या वेळेनुसार 8:30 वाजता ऑफिसला आली. विहानच्या केबिनमध्ये जाऊन डेस्क आवरली, फ्रेश फूल फ्लॉवर पॉटमध्ये ठेवले आणि बाहेर येऊन काम करायला लागली. 2 तास फाईल तपासत गेल्यावर तिने घड्याळ पाहिलं. 10 वाजले होते. अजून सर आले कसे नाहीत, ती मनात म्हणाली. 10 वाजले म्हणे, टायमाचा पक्का आहे. त्यानंतर वॉशरूममध्ये जाऊन तिने केस व्यवस्थित केले.
ओठांवर लिप बाम लावलं. डेस्कवर आली तर तिथे गुलाबांचा मोठे बुके होता. त्यात एक नोट होती आणि त्यानंतर इफ रोज कुड स्पीक द लँग्वेज ऑफ द हार्ट दे विल से आय लव्ह यू. जर गुलाबाला हृदयाची भाषा बोलता आली तर ते म्हणतील, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. ती नोट वाचून प्रिशाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. तिने त्या नोटवर ओठ टेकवले आणि गुलाबांवरून हात फिरवला. विहानच्या केबिनकडे पाहिलं. तो आतून तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहत होता. तिचं आपल्यासाठी बनली आहे हे त्याच्या मनात पक्कं झालं. आणि त्यानंतर मे आय कम इन सर, तिने नॉक करत विचारलं. आणि त्याचनंतर यस कम इन, विहान म्हणाला, पण लॅपटॉपमध्येच डोकं खुपसलेलं. काय समजतो स्वतःला? प्रिशाच्या मनात विचार आला. कोण हा मोठा हिरो आहे का? समोरून आवाज दिलाय तर नीट तरी बोलावं. स्वतःच पाठवतो आणि मग इग्नोर करतो. ती रागाने बडबड करत होती. आणि त्यानंतर मी तरी का याच्या मागे जावं? आता याला भावच देणार नाही. कितीही मागे लागला तरी बघ, प्रिशा म्हणते. तिने रागावरून आवाज दिला, सर आजचं शेड्यूल. से, विहान वर न पाहताच म्हणाला. आणि त्यानंतर तिला खूप राग आला. तिने फाईल जोरात पकडून दिवसभराचं शेड्यूल सांगितलं. थँक्यू म्हणाली आणि जायला निघाली. त्यानंतर आता इकडे तेवढ्यात त्याने तिच्या कमरेतून हात घालून तिला जोरात ओढलं. तिच्या डोळ्यात पाहून केस मागे सारले. प्रिशा आता रागात होती. आपल्याला या विहानच्या जाळ्यात नाही अडकायचं हे पक्क ठरवलं होतं. विहानने हळूच तिच्या गालांवर अंगठा फिरवला, मग ओठांवर. ती थोडीशी हादरली. तिच्या शरीरात जणू काही विद्युत प्रवाह गेला. ती काहीच न बोलता उठली आणि निघून गेली. विहान रागाने म्हणाला, हाऊ डेअर यू बेबी, यू विल पे फॉर इट, आय चॅलेंज यू. ती डेस्कवर बसलेली होती. जोरात श्वास घेत पाणी पिऊन स्वतःला सावरत होती. तो मला इग्नोर करतोय, मग मी पण करणार, ती मनात म्हणाली. तिने कट केला. त्याने आतून पाहिलं आणि त्याच्या भुवया वर गेल्या. हॅलो, आपल्या रोजच्या जागेवर ये. आता खूप मोठं काहीतरी करायचं आहे. यावेळी प्लॅन फसला आहे, तर पुढची 2 वर्ष वाट बघावी लागेल. लवकर ये. पुढच्या 10 मिनिटात मला तू इथे हवा आहेस. फोनवर बोलणं झालं आणि लगेच फोन कट झाला. ही मुलगी खूप भयानक आहे. त्या मुलीच्या जीवावर उठली आहे आणि जोपर्यंत सूड घेत नाही तोपर्यंत हिचा आत्मा शांत होणार नाही असंच वाटतंय. पण ती मुलगी यावेळी तरी असं वाटतंय नक्कीच टपकेल. तो माणूस दुसऱ्या माणसाला सांगत म्हणाला. पुढच्या 10 मिनिटात तो रोजच्या अड्ड्यावर होता. समोर तिला पाहून तो समजून गेला. आता ती प्रचंड रागात आहे. शांतपणे ऐकून घेणं हाच एक उपाय आहे, तो मनात म्हणाला. आणि त्यानंतर मनी, आतापर्यंत आपण 3 वेळा प्लॅन केला पण तो फसला. आधीच आपलं मोटिव्ह फक्त तिला किडनॅप करणं होतं, पण आता तिला जिवंत मारणं हेच आपलं मोटिव्ह आहे आणि त्यासाठी प्लॅन करायचा आहे. तू माझा विश्वासू आहेस. तुझ्याशिवाय मी कोणतीही गोष्ट करत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक माणसाला सांग, ती कुठे राहते, कोणासोबत जाते, ती व्यक्ती कोण आहे. सगळे डिटेल्स हवीत मला, ती म्हणाली. ओके मॅडम, काम होईल, मनी म्हणाला आणि गेला. प्रिशा आज पूर्णपणे विहानला इग्नोर करत होती. त्यामुळे साहेबांची चिडचिड होत होती. विहान आतमध्ये काम करत होता.
तितक्यात त्याच्या केबिनवर नॉक झालं. कम, विहान त्याच्या धारदार आवाजात म्हणाला. समोर माने होते. सर, फायनान्स डिपार्टमेंटला आज ऑडिट आहे, तर आज कधी जायचं आहे तिकडे? माने घाबरतच म्हणाले. वी विल गो इन द नेक्स्ट 10 मिनिट्स, विहान म्हणाल. ओके सर. आणि गेल्या महिन्यात जी मीटिंग झाली होती त्यात टेंडर आपल्या कंपनीला मिळाला आहे, माने म्हणाले. ओके, तो चेहऱ्यावर कोणतेही भाव न ठेवता म्हणाला. माने गेले आणि त्यानंतर विहानने एक नजर समोर टाकली तर समोर ती प्रिशा दुःखी चेहऱ्यावर बसली होती. एक हात पोटावर होता. विहानच्या भुवया वर गेल्या. त्याने तिच्या डेस्कवरील टेलिफोनवर फोन केला. तिने उचलला. कम टू द केबिन, तो म्हणाला आणि त्यानंतर फोन ठेवला. केबिनमध्ये संवाद झाला. तिने केबिनवर नॉक केलं तसा त्याने तिला आत यायला सांगितलं. तिने समोर पाहिलं. तो तिथे टेबलला टेकून उभा होता. तिने मान खाली केली आणि हळूहळू आत आली. तो फक्त तिच्याकडे बघत होता. तू ठीक आहेस का? विहानने विचारले. यस सर, आय एम टोटली फाईन, ती मान खाली घालून म्हणाली. पण पोट भयानक दुखत होतं आणि पायही. त्याला तिची अवस्था लगेच समजली. आणि त्यानंतर यू आर इन पिरियड्स, त्याने पिरियड या शब्दावर जोर देत विचारलं. तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि मागे वळून तिचा ड्रेस चेक करू लागली. डोंट वरी, टॉपला काही लागलेलं नाही, तो तिच्या जवळ येत म्हणाला आणि खांद्यावर हात ठेवत विचारलं. तुला पिरियड आलेत? त्यानंतर तिने हलकेच मान हलवून होकार दिला. खूप दुखतंय? त्याने विचारलं. तशी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि गालावरती ओघळलं. आणि त्यानंतर मात्र इथे हे स्वीटहार्ट, डोंट क्राय, तो तिचे डोळे पुसत तिला मिठीत घेत म्हणाला. आणि त्यानंतर कॉलेजमधील भाग. आज मितेश आणि प्रिशा त्यांचं लास्ट इयरचं ॲडमिशन करायला कॉलेजमध्ये आले होते. आणि ॲडमिशनच्या निमित्ताने सगळे फ्रेंड्स भेटले. त्यामुळे दोघेही खूप खुश होते. ॲडमिशनसाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स देऊन त्यांचे ॲडमिशन झालं. ॲडमिशन झाल्यावर सगळ्यांनी मूव्ही बघायला जायचं ठरवलं होतं. मूव्हीचं तिकीट काढून ते आत गेले आणि आपल्या सीट्सवर बसले. मितेश हा मॉन्टी आणि दिशा यांच्यामध्ये बसला होता. मॉन्टीच्या दुसऱ्या बाजूला कविता, दिशा, त्यांच्या शेजारी आकाश आणि मयंक बसले होते. दिशा शेवटी मितेशच्या बाजूला बसली होती आणि तिच्या शेजारी कोणतरी मुलगा होता. मूव्ही सुरू झाला. थोडा थ्रिलर, थोडा रोमॅन्स. पण दिशाच्या शेजारचा मुलगा तिला टक लावून बघत होता. काही वेळाने त्याला आठवलं, ही तर तीच आहे आपल्या. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं, थोडंसं हसूही. तिच्या चेहऱ्यावर हजारो एक्सप्रेशन पाहून त्याला जुनी आठवण आली. पण भावना अनावर होऊन तो अर्धा मूव्ही सोडून निघून गेला. दिशा मूव्ही बघता बघता पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स घेत होती. समोर रोमांस सीन सुरू झाला. हिरोने हिरोईनला मिठी मारली, पोटावर हात फिरवला, किस केलं. बाहेर पाऊस सुरू झाला होता. दिशाने लगेच मान खाली केली. मितेशने तिच्याकडे पाहिलं. ती लाजली होती. त्याने हळूच तिच्या हातावर हात ठेवला.
दिशाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेने ती गोरीमोरी झाली. तिने लगेच हात काढून घेतला आणि पुन्हा मूव्हीकडे वळली. गाणं ऐकून तो गालातच हसत होता आणि तिला मात्र का गाणं बदललं म्हणून स्वतःवरच चीड येऊ लागली. शेवटी तिने नजर बाहेर केली आणि डोळे बंद करून शांत पडली. त्याच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नव्हता हे तिच्या लक्षात आलं होतं. दिशा आणि मितेश पण शांत होते, पण मितेश मात्र एका विचारात हरवला होता आणि आता तो विचार त्याला शांत बसू देत नव्हता. मितेश, इट्स टू लेट. आपल्याला आता घरी जावं लागेल. दिशा घड्याळ बघत म्हणाली. मितेशने वेळ पाहिला तर 9 वाजले होते. चल निघूयात. चला बाय गाईज, मितेश म्हणाला. आणि ओके, भेटूयात लवकरच, सगळे म्हणाले. प्रिशा, कविता, कशा आहात तुम्ही? दिशाने विचारलं. अगं, मला आकाश ड्रॉप करतोय आणि कविताला मयंक आणि मॉन्टी. बट मयंकसोबत एकाच कारमधून जात आहेत, प्रिशा म्हणाली. ओके, चला मग बाय. दिशा दोघींना मिठी मारत म्हणाली आणि मग मितेश आणि दिशा कारमध्ये बसून निघाले. अर्ध्या तासात मितेशने एका सुनसान रस्त्यावर कार थांबवली. दिशाने आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं. मितेश, व्हॉट हॅपन? कार का थांबली इथे? दिशाने विचारलं. यार दिशा, किती दिवस झाले आपण रोमांसच नाही केला. किती बिझी होतो आपण, मितेश मान खाली घालून म्हणाला. आणि त्यावर दिशा जी आहे ती म्हणाली, अच्छा, यासाठी तू कार थांबवलीस? दिशा हलकसं हसत म्हणाली. नाहीतर काय, घरी गेल्यावर काही जवळ येऊ देत नाहीस तू. मितेश तिच्या जवळ सरकला. दिशा गालातच हसली आणि त्यानंतर मितेशने हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले. दिशा लाजली आणि मान वळवली. त्याने हळूच तिच्या हनुवटीला पकडून चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. दिशा खुश झाली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. मितेश तिच्या ओठांवर, गालावर, मानेवर ओठ फिरवू लागला आणि त्यानंतर पण त्या 2 जीवांनाही कल्पना नव्हती की कोणीतरी त्यांच्या मागावर आहे. जेव्हा कार तिथे थांबली तेव्हा मागच्या 2 कार्सही त्यांच्या मागे होत्या, पण मितेशला याची भनकही नव्हती. आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्याने कार सुरू केली आणि मागच्या कार्सही पटापट त्यांच्या मागे गेल्या. 9:30च्या सुमारास प्रिशा खाली काम करून वर आली. थोडी फ्रेश होऊन विहानच्या रूमबाहेर आली. विहान म्हणाला होता, फ्रेश होऊन ये, पण ती आधी खाली गेली, काम केलं आणि मग फ्रेश होऊन त्याच्याकडे आली. आणि त्यानंतर तिने हळूच नॉक केलं, पण आतून काही आवाज आला नाही. तिने पुन्हा नॉक केलं, पण काहीच नाही. म्हणून तिने दरवाजा उघडला तर तो उघडाच होता. ती थोडी पुढे आली तर तिच्या हाताला धरून तिला आत खेचलं गेलं आणि दरवाजाही पटकन बंद झाला. हे इतक्या लवकर झालं की तिला काही समजलंच नाही. तिने हळूच एक डोळा उघडून पाहिलं तर विहान तिच्या अगदी जवळ भिंतीवर दोन्ही हात ठेवून उभा होता. त्याचे गरम श्वास तिच्या गालावर आणि मानेवर जाणवत होते. त्याचे तीव्र डोळे तिच्या डोळ्यात बघत होते, त्यामुळे ती थरथरायला लागली होती. ती घाबरली आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याने दीर्घ श्वास घेतला. तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ ओढलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या बोटात आपली बोटं गुंफली. त्याने तिला हलकं जवळ खेचलं की दोघांचे श्वास एक झाले.
तिचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. धगधग धगधग आणि हे आवाज विहानलाही ऐकू येत होते. त्याने एका हाताने तिचे केस कानामागं केले. हळूच पुढे होऊन तिच्या गालावरती ओठ टेकवले. ती कापायला लागली, थरथरायला लागली. बेबी, ओपन युअर आईज, तो हळूच म्हणाला. आणि त्यानंतर तिने मध्येच नाही म्हणत मान हलवली. इट्स ओके इफ यू डोंट ओपन युअर आईज, देन आय हॅव टू डू समथिंग, तो मादक अंदाजात म्हणाला आणि हळूच तिच्या मानेवरती ओठ टेकवले. आणि त्यानंतर मात्र इथे बस, तिचं हृदय थांबायचं बाकी राहिलं होतं. तिने पटकन डोळे उघडले आणि त्याला बाजूला केलं, पण तो किंचितही हलला नाही. तिने डोळे उघडले होते हे पाहून तो गालातच हसला. आणि त्यानंतर इथे इफ यू हॅड ओपन युअर आईज अर्लियर यू वुडंट हॅव बी सून स्केर्ड, तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला. आणि त्यानंतर तुम्ही असं जवळ नका ना येऊ, मला काहीतरी होतं, ती हळूच मान खाली घालून म्हणाली. अच्छा, काय होतं? मी जवळ आल्यावरती तो अजून जवळ आला आणि तिच्या गळ्यात हात घालून तिची ओढणी जी आहे ती बेडवरती फेकली. तिचे डोळे मोठे झाले. तिने आता कुठे त्याला नीट पाहिलं. तो शर्टलेस होता. त्याची पिळदार शरीरयष्टी, सिक्स पॅक आणि फुगलेले हात बघून तिला घाम फुटला. तिने एक आवंडा गिळला आणि इकडे तिकडे पाहायला लागली. तिची अवस्था समजताच तो अजूनच पुढे आला. बेबी, डोंट बी स्केअर्ड, तो हळूच म्हणाला. तिच्या गालावर गाल घासून म्हणाला. सर, तुम्ही शर्ट घाला, ती लाजून म्हणाली. ओ कम ऑन बेबी, तुझ्यासमोर काय लपवू, तू तर भावी मिसेस विहान दीक्षित आहेस ना, तुझा हक्क आहे मला असं बघायचा, तो हळूच तिच्या मानेवरती ओठ फिरवत म्हणाला. तुम्ही निर्लज्ज आहात, मी जाते. ती त्याला ढकलून जाऊ लागली. तेव्हा त्याने तिला उचललं, हळूवार चालत बेडवर नेलं, तिला अलगद ठेवलं आणि तिच्या बाजूला जो आहे तो पडला. बेबी, मी तुझा आहे आणि तू माझी, सो आता काय लपवायचं, तो हळूच म्हणाला आणि तिच्या दोन्ही हातांना घट्ट पकडलं. तिच्या मानेवर, गालावर, गळ्यावरती किस करू लागला. तिचे डोळे आपोआप मिटले गेले. त्याने तिच्या बोटात बोट गुंफली आणि तिच्यावर पडला. तो किस करत होता आणि ती भान विसरून त्याच्या केसातून हात फिरवत होती. तिची नखं त्याच्या पाठीवर रुतत होती. ती त्याला स्वतःकडे खेचत होती. तो हळूच बाजूला झाला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. हळुवारपणे तिला किस करत राहिला. पण नंतर त्याचा केस डीप होत गेला आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसं तो बाजूला झाला. बेबी, आय लव्ह यू, तो इतक्या हलक्या आवाजात म्हणाला की तिला ऐकू जाईल इतकंच. मितेश आणि दिशा घरी आले तर सगळे खाली बसून जेवत होते. अरे, तुम्ही दोघं आलात, कसा गेला दिवस, पुरुषोत्तमराव म्हणाले. डॅडी, ॲडमिशन करून आम्ही मूव्ही बघायला गेलो होतो आणि त्यानंतर फ्रेंड्ससोबत खूप एन्जॉय केलं, मितेश उत्साहाने म्हणाला. जा, फ्रेश होऊन या, जेवायला बसा, मीनाक्षी म्हणाल्या. ठीक आहे. दोघं बोलून वर जात होते. तोच विहानने मितेशला अडवलं.
जेवण झाल्यावर माझ्या रूममध्ये या. दोघंही जरा बोलायचं आहे. विहान शांतपणे म्हणाला. ठीक आहे दादा, मितेश म्हणाला आणि वर गेला. दिशाही त्याच्या मागोमाग गेली. प्रिशाने विहानकडे हळूच पाहिलं. त्याने डोळ्यांनीच तिला शांत केलं आणि ती निमूटपणे खाऊ लागली. विहान, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मगाशीच समजलं मीनाक्षीकडून की तुम्ही एकमेकांना पसंत करता आणि आम्हालाही प्रिशा खूप आवडते. आमचं मत आहे की लवकरच तुमचं लग्न करून द्यावं. पुरुषोत्तमराव म्हणाले. विहान हलकं हसला. ठीक आहे डॅडी, तुम्ही म्हणाल तसं, विहान म्हणाला. प्रिशा मात्र लाजून गोरीमोरी झाली. पण माझी एक अट आहे, विहान म्हणाला. प्रिशाने त्याच्याकडे पाहिलं. कोणती अट? यशवंतरावांनी विचारलं. माझी अट म्हणजे लग्न एकदम साधं हवंय, म्हणजे कोर्ट मॅरेज, विहान म्हणाला. ओके, मग रिसेप्शन मोठं करूया. पुरुषोत्तमराव म्हणाले. नो डॅडी, रिसेप्शन काही नाही. लग्न साधं, फक्त घरातल्या लोकात, इतर कोणी नको. विहान ठामपणे म्हणाला. पण तिची स्वप्न, तिच्या लग्नाबद्दल काही कल्पना असतीलच ना. मीनाक्षी म्हणाल्या. मॉम, हे लग्न साधं तिच्यासाठीच आहे आणि हे फायनल. लग्नात फक्त आपण 5च जण, विहान स्पष्टपणे म्हणाला. प्रिशा मात्र विचारात पडली. माझ्यासाठी साधं लग्न? चला तर मग लग्न साधंच करायचं आहे तर मुहूर्त तर बघू, यशवंतराव म्हणाले. सगळ्यांनी जेवण केलं आणि आपापल्या रूममध्ये गेले. प्रिशा दिशाच्या रूममध्ये गेली. दरवाजा उघडला तर दिशा बेडवर बसली होती. अरे दीदी, ये ना, दिशा म्हणाली. प्रिशा आत आली. दिशा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, प्रिशा म्हणाली. हा बोल ना दीदी, दिशा म्हणाली. दिशा, मी लग्न करते, प्रिशा म्हणाली. दिशाला धक्का बसला. तिला कल्पना होती की त्यांचं अफेअर आहे, पण लग्न इतक्या लवकर, हे अनपेक्षितच होतं. दिशा, तुला पटलं नाही का? तुला नसेल पटत तर मी नाही करत लग्न, प्रिशा म्हणाली. नाही दीदी, तसं काही नाही आहे. तुझ्या आयुष्यात इतक्या वर्षांनी सुख येते आणि मी ते सुख तुझ्यापासून का हिरावून घेऊ? फक्त इतकंच की इतकं लवकर तू लग्न करतेस हे अपेक्षित नव्हतं, दिशा म्हणाली. दिशा, तू विचारणार नाहीस का की मी कोणाशी लग्न करते? प्रिशा हसून म्हणाली. नाही दीदी, मला आणि मितेशला कल्पना आहे आणि आम्हाला तुमची जोडी आवडते, पण विहान सर आणि तू इतकं पटकन लग्न करताय हे जरा आश्चर्यच वाटलं, दिशा म्हणाली. सगळ्यांना आमची जोडी आवडते हे खरं आहे, पण कोणालाच काही विचारायचं नव्हतं. विहान सरांनी आधीच मला बंगलोरला प्रपोज केलं होतं. मी त्यांना सांगितलं की उत्तर नंतर देईन, पण गोष्टी अशा घडल्या की मी हो म्हणाले. आज तर मॉमने थेट विचारलं, लग्न करशील का विहान सरांशी. मी सगळं सांगितलं आणि आता सगळ्यांनी लग्न लवकर करायचं ठरवलं. विहान सरांची इच्छा आहे की लग्न एकदम साधं असावं, घरातच किंवा कोर्ट मॅरेज, प्रिशा स्पष्टपणे म्हणाली. पण दीदी, साधं लग्न म्हटलं तरी खर्च येणारच ना, अंगठी, कपडे वगैरे, दिशा म्हणाली. डोंट वरी दिशा, मी थोडीफार सेविंग केली आहे स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा. मी सगळा खर्च सांभाळेन, अंगठी आणि बाकीही, प्रिशा म्हणाली.
ओके दीदी, म्हणजे साधं लग्न केलं तर फारसा खर्च होणार नाही, पण आपण तयार राहूच. शेवटी माझ्या एकुलत्या बहिणीचं लग्न आहे, दिशा आनंदाने म्हणाली. बरं, चला आता, विहान सरांनी बोलावलं आहे. विसरलीस का? प्रिशा म्हणाली. दीदी, एक विचारू? दिशा म्हणाली. हो, विचार, प्रिशा म्हणाली. विहान सरांना काय बोलायचं आहे आमच्याशी? दिशाने विचारलं. मलाही माहीत नाही, पण कल्पना आहे. तुमचं आणि मितेशचं काय चाललंय ते विचारणार असावेत, प्रिशा म्हणाली. आणि त्यानंतर दिशाला धडकी भरली. म्हणजे त्यांना समजलंय, आणि त्यांना समजलं तर घरीही कळणार, म्हणजे सगळे रागावतील. आता काय करायचं, ती मनात विचार करत होती. ओय, नको टेन्शन घेऊ, प्रिशा तिला म्हणाली. दोघीही विहानच्या रूम बाहेर आल्या. नॉक केलं, आत आल्या. मितेश आधीच तिथे बसलेला होता. चल, प्रिशा म्हणाली. दिशाने आत पाय ठेवला आणि रूम बघून ती स्तब्ध झाली. इतकी मोठी बेडरूम, जॉईन गॅलरी, वॉर्डरोब आणि बाथरूम. भिंतीवर विहानचा एक शर्टलेस ब्लॅक अँड व्हाईट फोटो. रूममध्ये मंद प्रकाश होता. मितेश सोफ्यावर बसला होता. विहान समोरच्या सोफ्यावर होता. आणि दोघीही आत आल्या. विहानने दिशाला मितेशच्या बाजूला बसवलं आणि प्रिशाला स्वतःच्या शेजारी घेतलं. आता दिशाला कल्पना आली होती, पण मितेश अजूनही विहानचे हावभाव समजून घेण्याचा प्रयत्नच करत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलची लिंक नक्कीच शेअर करा.